करू तुम्ही तुमचा खेळ सुरू ठेवा। कॅमेरा देखील तिकडे असेल, एक कॅमेरा व्यासपीठावर असेल। सन्माननीय प्रेमनाथजी माळी आपण व्यासपीठावर यायचे। नक्कीच ड्रॉ फार महत्त्वाचा आहे कारण की स्पर्धा जवळ आली आहे। सर्वांची आवडती स्पर्धा आहे कबीर निर्मल चषकाची। आमचे कॅमेरामॅन बिलाल आपण व्हीआयपी डाईजवर कॅमेरा घ्यायचे, हे आपण पाहू शकता। आपण इथे कॅमेरा जो आहे व्यासपीठावर आलेला आहे। देखिए हर दिन सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 11,000 रुपयाची देणगी स्वरूप इथं आलेली आहे। थँक्यू साहेब, आपला असंच प्रेम असू द्या। संस्थापक अध्यक्ष ओल्ड 40+। हर दिन 9 टीमें खेलेंगी। जो चिट्ठी 9 नंबर पे रहेंगी उसको बाय। 56 टीमें, हालांकि 72 टीमों ने बहुत रिक्वेस्ट की, हम सबसे क्षमा चाहते। जो टीमें नहीं खेली, ये जिनको हमने मजबूरी में बाहर किया है। ग्रामीण टेनिस क्रिकेट का ये वो शो है जहां से क्रिकेट ऊंचाइयों पे जाता है। गणेश केनी और साहिल केनी की पेशकश। चलिए शुरू करते हम। श्रीनाथ पाटिल साहब पहले दिन की नंबर 1 की चिट्ठी उठा रहे हैं। ग्रुप ए की नंबर 1 की चिट्ठी। वाओ, जय बजरंग गोरसई बी। नंबर 2 की चिट्ठी ग्रुप ए नंबर 2 की चिट्ठी बंटी सर के हाथों से जॉली स्पोर्ट कामतकर, नरेश मात्रे फैम टीम, संकेत रातों के कातिल। नंबर 3 की चिट्ठी ग्रुप ए की नंबर 3 की चिट्ठी आरके बिल्डर टेम्बियोली, मेरे ख्याल से चैंपियन, डिफेंडिंग चैंपियन है पिछले साल की। एक ही साइड में आ रहे हैं जोशी साहब। नंबर 4 की चिट्ठी उठाएंगे ग्रुप ए के। नंबर 4 की चिट्ठी प्रिंस 11 कासा रोरोली। ये ग्रुप डेथ ग्रुप बनता जा रहा है। नंबर 5 स्कोर है इस वक्त 7 रन बिना कोई विकेट के। नंबर 5 की चिट्ठी और टीम का नाम है वाओ जय बजरंग बावाले बी। बाबे सर 10 रन हो चुके। सॉरी 10 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाची समाप्ती। नंबर 6 की चिट्ठी ग्रुप ए नंबर 6, टीम का नाम है 5151 MBBS GGC खाड़ी, बंटी सर। 7 नंबर की चिट्ठी, ये 7 नंबर की चिट्ठी है विलास स्मृति रानार। ये ग्रुप डेथ ग्रुप हो गया। 7 नंबर की चिट्ठी, ये 8 नंबर की चिट्ठी है जय हनुमान पोगाव। सब एक ही तरफ आए हैं, सब ग्रुप ए में आए हैं। 9 नंबर की चिट्ठी, 9 नंबर की चिट्ठी गणेश केनी साहब के हाथों से। ये ग्रुप ए की आखिरी विहान इंटरप्राइजेस नानकर। यहाँ पे तो केंद्रीय मंत्री जीता है ना। यस, अब ग्रुप बी, ये ग्रुप ए जिसमें रिहान इंटरप्राइजेस नानकर। ग्रुप बी पहली चिट्ठी ग्रुप बी की पहली चिट्ठी
साइंस स्पोर्ट खारबाओं, सब दिग्गज टीम है क्योंकि ये लेट कबीर निर्मल ट्रॉफी है। ग्रुप बी की 2 नंबर की चिट्ठी किन्हीं साहब के हाथों से मिनीश 11 जय बजरंग कारीवली, ग्रुप बी 2 नंबर चिट्ठी। ग्रुप बी की 3 नंबर चिट्ठी, ग्रुप बी की 3 नंबर चिट्ठी नरेश स्पोर्ट कासार वरोली, नरेश स्पोर्ट कासार वरोली, ग्रुप बी की 4 नंबर की चिट्ठी, ग्रुप बी की 4 नंबर की चिट्ठी भादवाड़ स्पोर्ट करेश मात्रे फैम टीम, भादवाड़ करेश लिख सकते हैं आप, भादवाड़ बी करेश। 5 नंबर की चिट्ठी संदीप पाटिल उठा रहे हैं, बेस्ट पुलर एसके महागिरी, एसके स्पोर्ट महागिरी, सब दिग्गज टीमें। 6 नंबर सर बंटी सर उठाइए, 6 नंबर, नंबर 6 ग्रुप बी, हीर क्रिशा 11 जीवदानी बामन डोंगरी, नंबर 7 6 हुए हैं ग्रुप बी। 7 नंबर अध्यक्ष साहब, अध्यक्ष जोशी साहब, नवीन 40+। नंबर 7 टीम का नाम है श्री राम फाउंडेशन गावदेवी गोटेगर बी। स्कोर बताइए संदेश, संदेश स्कोर बताइए। 22 हो चुका है। 8 नंबर ग्रुप बी, सजन कंफर्ट प्लीज, यस। 8 नंबर ग्रुप बी, वाव, भूमि 11 मांडा जगन पाटिल फैम टीम, भूमि 11 मांडा जगन पाटिल फैम टीम। 9 नंबर यस, 9 नंबर, 9 नंबर की चिट्ठी जो है ना बहुत सस्पेंस है। अब ग्रुप सी की 1 नंबर की चिट्ठी दीवा स्पोर्ट दीवा, दीवा स्पोर्ट दीवा, ग्रुप सी नंबर 1 प्रथमेश मात्रे। नंबर 2 की चिट्ठी ग्रुप सी की नंबर 2 की चिट्ठी हम उठा रहे हैं लेट कबीर निर्मल ट्रॉफी में। जय ब्राह्मण देव भाटाले, पंकज माली का एक्शन। नंबर 3 की चिट्ठी ग्रुप सी नंबर 3 जय हरी राजनौली, 3 नंबर पे जय हरी राजनौली। ग्रुप सी में 4 नंबर पे चिट्ठी आ रही है, टीम का नाम है जय हनुमान सरोली ए, नेवा पाटिल फैम टीम, 4 नंबर ग्रुप सी की 4 नंबर की चिट्ठी। 5 नंबर की चिट्ठी, 5 नंबर की चिट्ठी है गावदेवी वडगर, गावदेवी वडगर ग्रुप सी 5 नंबर। ग्रुप सी की 6 नंबर की चिट्ठी, ग्रुप सी की 6 नंबर की चिट्ठी भार्गव फाइटर्स शेलू माता वल, भार्गव फाइटर्स शेलू माता वल।
7 नंबर की चिट्ठी की तरफ हम चल रहे हैं। नंबर 7 ग्रुप सी में 7 नंबर की चिट्ठी, नाम है गोडदेव, गोडदेव स्पोर्ट। 8 नंबर की चिट्ठी, नंबर 8 ग्रुप सी की नंबर 8 की चिट्ठी, टीम का नाम है जय हनुमान कामोटे, जय हनुमान कामोटे। 9 नंबर की चिट्ठी ग्रुप सी, 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा धावफलकावर 30 धावा आहेत। 30। वाव। 9 नंबर की चिट्ठी चौटा हिड़वा एकवीरा मानकोली। ग्रुप डी की तरफ हम बढ़े। 1 नंबर की चिट्ठी ग्रुप डी, एक नंबर की चिट्ठी जय जोटिंग देवडुंग। 2 नंबर की चिट्ठी ग्रुप डी, ग्रुप डी 2 नंबर की चिट्ठी गावदेवी बालकुम, प्रीतेश जोशी फैम टीम है गावदेवी बालकुम। नंबर 3 ग्रुप डी में नंबर 3, ग्रुप डी में नंबर 3 फसूबाई 11 7080 गावदेवी वेले, रातों के कातिल विजेंद्र पाटिल। नंबर 4 की चिट्ठी ग्रुप डी में नंबर 4 की चिट्ठी जय दुर्गा सुरई ए, जय दुर्गा सुरई ए। नंबर 5 की चिट्ठी, 5 की चिट्ठी रणवीर 11 वीर बजरंग कारीवली, रणवीर 11 वीर बजरंग कारीवली। नंबर 6 की चिट्ठी ग्रुप डी में, नंबर 6 की चिट्ठी टीम का नाम है जय हनुमान सरोली बी, जय हनुमान स्पोर्ट सरोली बी। नंबर 7 की चिट्ठी ग्रुप डी के नंबर 7 की चिट्ठी एकवीरा हाईवे दीवे, पिंटू पाटिल फेम टीम एकवीरा हाईवे दीवे। नंबर 8 की चिट्ठी वडू नवगर, वडू नवगर नंबर 8 केतन पाटिल फेम टीम है। नंबर 9 की चिट्ठी ग्रुप डी, नंबर 9 की चिट्ठी न्यू एक्वीरा पिंपल नेट। अब हम न्यू एक्वीरा पिंपल नेट ग्रुप ई की तरफ हम जा रहे हैं। ग्रुप ई की पहली चिट्ठी, पहले नंबर की चिट्ठी टीम का नाम है वरद विनायक बोनकोडे, वरद विनायक बोनकोडे। नंबर 2 की हेमंत गुलवी उर्फ मूसा भाई उठा रहे हैं ग्रुप ई की। नंबर 2 की चिट्ठी है वाव न्यान्सी 11 निम्बोली, मान गए मूसा भाई, मंचा भाई की टीम। नंबर 3 की चिट्ठी जरीमरी आलिमगढ़ बी, जरीमरी आलिमगढ़ बी। नंबर 4 की चिट्ठी ग्रुप ई, नंबर 4 की चिट्ठी है बंटी 11 भड़ोडी, बंटी 11 भड़ोडी, बंटी पाटिल फैम टीम। नंबर 5 की चिट्ठी नंबर 5 की चिट्ठी है ग्रुप ई, बहुत मशहूर ऑलराउंडर पशु उठा रहे हैं। टीम का नाम है हर्ष 11 पारदेव गोवे, हर्ष 11 पारदेव गोवे। नंबर 6 की चिट्ठी, नंबर 6 की चिट्ठी गावदेवी धोंडा वडोली, गावदेवी धोंडा वडोली। नंबर 6, नंबर 7 मूसा भाई के हाथों से
संग्राम 11 नितलस, संग्राम 11 नितलस। नंबर 8 की चिट्ठी, वाओ, जय मसोबा पिंपलास। नंबर 9 की चिट्ठी, नंबर 9 की चिट्ठी वीर तानाजी दापोडे। अब आखिरी ग्रुप है ना, एफ, यस, एफ ग्रुप की चिट्ठी हम उठा रहे हैं। पहली चिट्ठी ग्रुप एफ, पहली चिट्ठी है नक्श 11 सारंगांव, नक्श 11 सारंगांव। नंबर 2 अमर स्पोर्ट्स कासने, अमर स्पोर्ट्स कासने एफ ग्रुप। नंबर 3 आरडी 444 गावदेवी ओली, आरडी 444 गावदेवी ओली। नंबर 4 आरके बिल्डर्स मानकोली, आरके बिल्डर्स मानकोली। नंबर 4। नंबर 5, नंबर 5 है श्याम 11 कोपड़ी, श्याम 11 कोपड़ी। चेक 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावपलकावर 42 धावा, 2 गडी बाद। नंबर 6 ईशानवी स्पोर्ट दामनगांव, ईशानवी स्पोर्ट दामनगांव। नंबर 7, नंबर 7 न्यू सिद्धि विनायक अंजूर, न्यू सिद्धि विनायक अंजूर। नंबर 8 चेरोबा कौन। और आखिर की चिट्ठी पशु के हाथों से, ये 56 टीमों का मेला आई जोगेश्वरी जुन नांदूर की। तो थैंक यू सो मच। देखिए, ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से मैं ऐलान करता हूं, साहिल किन्हीं की तरफ से मैचेस कैसे रहेंगे, कब रहेंगे, आपको लॉट मिल जाएगा। तो मौसम है मस्ताना, कबीर निर्मल को भूल ना जाना। 6 से 12 तक का वो शो जहां ग्रामीण क्रिकेट ऊपर जाता है। थैंक यू सो मच, चलते हैं मैच की तरफ। थँक्यू सो मच सिद्दीप बाबे सर। शेवटच्या षटकाला सुरुवात आणि अटॅक इथे सुरू झालेला आहे। षटकार पेश करताना आपण पाहतोय संजयच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 तुम्हाला पाहायला मिळत आहे। खूप चांगली धावसंख्या उभारली आहे इथे जे गावदे वडूनगर टीम संघाच्या माध्यमातून। समोर माहिती आहे बलाढ्य संघ आहे, मात्र चांगल्या गोलंदाजीची धज्जिया उडवली असं म्हणूया आपण। नक्कीच चेंडू टाकून झालेले आहेत। यस, तिसऱ्या पंच मैदानात जायचं राजेंद्र बजाके सर। नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून केली आहे जितू पानसरे सर। तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया। मी सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांना विनंती करतो की आपण ग्रामपंचायत सदस्य कारिवली संदीप पाटील साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। ग्रामपंचायत कारिवलीचे विद्यमान सदस्य आहेत संदीप पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे, हे आपण पाहू शकता व्हीआयपी डाईजवर। त्यानंतर सन्माननीय मेघनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य कारिवली। यस, 5000 रुपयाची विशेष देणगी देखील आलेली आहे। तर मेघनाथ पाटील साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करतोय। मनोहर जोशी साहेबांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान इथे केला जात आहे। 5000 रुपयाची विशेष देणगी। थँक्यू मेघनाथजी, थँक्यू संदीप पाटील। असाच प्रेम असू दे आपल्या कमिटीवर। नवीन 40+ संघटना ही तुम्हाला पाहायला मिळते, हे आपण पाहू शकता। सन्मान केला जात आहे। हेमंत गुलवी, मुसाबाई, मनोहर जोशी साहेब यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान व्हीआयपी डाईजवर। थँक्यू अँड बॅक टू क्रिकेट। नक्की मैदानामध्ये काय चाललंय थोडंसं मॅचकडे बोलूया आपण।
षटकाराने धावा झालेल्या आहे. धावफलकावर 48 धावा. काही हरकत नाहीये, मॅचच्या दिशेने जाऊया आपण. थोडीशी चर्चा होणारच आहे. गोलंदाज सोमनाथ पाटील टीमचे कॅप्टन स्लॉगर शेवटचं षटक टाकताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कोणाला त्रास देणार नाहीये, त्याला जाऊ द्या त्याच्या क्षेत्रामध्ये, त्याचा रस्ता अडू नका. मित्रांनो, साप निघाला होता मैदानामध्ये, तो चाललाय बाजूने, त्यामुळे सर्व खेळाडू जमले होते एकत्र. मात्र मॅच सुरू झाली आहे. पुन्हा एकदा सोमनाथ पाटील गोलंदाजी करेल आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहायला मिळतोय संजय, ज्याने एक षटका ठोकलाय. 2 षटका डावामध्ये ठोकलेल्या आहेत. कमबॅक करण्याची तयारी आहे सोमनाथ पाटीलची आपण पाहतोय. मला तरी वाटते काही प्रेक्षक मैदानामध्ये आहे, त्यांना विनंती आहे मैदान खाली करायचं आपण. कालीराम केनी सर पहा थोडंसं त्या एरियामध्ये, टॉस बॉक्सच्या मागे काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोमनाथ पाटील कमबॅक होईल का? राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रनअपने गोलंदाजी करताना लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. बॅटवर घेतला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक 1-2 का 4, चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत चौकार. नक्कीच अशा प्रकारे 50 धावांचा आकडा गाठला गेलेला आहे. 52 धावा. धाव फलकावर टाळ्यांचा आवाज इथे नक्कीच ऐकायला मिळेल. जय गावदे वडूनगर संघाच्या माध्यमातून. क्लास फलंदाजी करताना संजय, चांगला खेळ. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहते सोमनाथला 10 का दम थांबावा लागेल. विकेट येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज सोमनाथ थांबावा लागेल या खेळाडूला सोमनाथला. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. MS धोनीच्या अंदाजामध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावा झालेल्या आहे धावफलकावर 53 धावा. सर्प मित्र आलेला आहे तिथे. नक्कीच त्याने हा साप पकडलाय. मिलिंद पाटील कारिवली गावचे. फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल, अँड चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. पहा मित्रांनो, जेव्हा चांगला क्रीडांगण, चांगली खेळपट्टी आणि त्याहून चांगली फ्लडलाईट असेल तर मग खेळ चांगलाच होतो. जयेश नाईक आणि संदीप पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज सोमनाथ पाटीलच्या अगेन्स्ट फटकेबाजी पाहायला मिळते. बॅटर जय याच्या माध्यमातून हा तिसरा षटकार आला. धावा डेंजर झोन मध्ये गेलेल्या आहेत. असं वाटत होता की कुठेतरी 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न होईल सोमनाथच्या माध्यमातून. नक्कीच थोडासा टेन्सफुल प्रकाश पाटील, कारण की धावा बनत आहेत, थांबावणं फार महत्वाचं आहे. सोमनाथ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, विकेट किपर पोहोचू शकले नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि तिसरा धाव देखील आता पूर्ण होत आहे. क्या बात आहे. यानंतर बंद्रा मारुती काल्लेर टीम आणि जय बजरंग कारिवली ए पंचाकडून 1 शॉट असा हा निर्णय आलेला आहे. तर म्हणजे 2च धावा मिळाल्या या चेंडूवर. 61 धावा. शेवटचा चेंडू आहे. डावातील दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. आपण कारिवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. काल्लेर टीमचे कॅप्टन आपण या. काल्लेरचे कॅप्टन देखील तयारीत आहेत पुढच्या मॅच साठी. टॉस बॉक्स मध्ये या आपण. सोमनाथ पाटील, शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळलाय, ऑन साइडला चाललाय, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जेल सुटली गेली आहे. 2 धावा देखील पूर्ण. जर तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताय आणि आता 3 धावा देखील मला वाटतं पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावा इथे आपण पाहतोय 64 धावा. 65 धावांचं एक मोठं आव्हान. पुन्हा एकदा 60+ टार्गेट आलेलं आहे जुनांदुर्गी संघाच्या अगेन्स्ट.
टॉस बॉक्स मध्ये कालीराम केनी सर तुमच्या सोबत नक्कीच जुडणार आहेत. नक्कीच कालीराम केनी सर टॉस बॉक्स मध्ये जातात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. जय बजरंग कारिवली ए आणि बंद्रा मारुती काल्लेर सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. धन्यवाद. संदेश पाटील भिवंडीकर सुपर 8 मधली सुपर लढत नक्कीच बंद्रा मारुती काल्लेर आणि जय बजरंग कारिवली नाणेफेकीसाठी हेमंत गुलवी मुसाभाई आणि बंटी चौधरी युवा उद्योजक दापोडे या दोन मान्यवरांचे शुभ असते. तसेच आमचे जगदीशदादा पाटील सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे करता धरता आहेत. वेलकम मुकेश पाटील बंद्रा मारुती काल्लेर आणि संदीप पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली. नक्कीच टेल आणि हेड असं नाण्याचं स्वरूप आहे. बक्षीस पात्र सामना. नक्कीच खूप खूप स्वागत आपलं या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत हेमंत गुलवी जगदीशदादा बंटी चौधरी. नक्कीच बक्षीस पात्र सामना आहे. मुकेश पाटील आणि अगदी आपण रात्रीच्या प्रकाश झोखामध्ये सामना खेळत आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो, खूप महत्त्वाची होती. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय? कारण की समोरची टीम आपण जर पाहिली तर एक कंप्लीट टीम आहे. ज्या टीमनी कालिका माता कालवा टीम समोर तुफानी फलंदाजी केली होती. या टीमच्या अगेन्स्ट तुम्ही त्यांना प्रथम फलंदाजीला संधी दिली आणि तुम्ही गोलंदाजीची निवड केली. आमचा हेच प्रयत्न असेल की त्यांना कमीत कमीत धावांवर रोखणं आणि मला माझ्या बॉलर्सवर खूप विश्वास आहे. नक्कीच आता सुपर 8ची आहे, सुपर 4मध्ये जायचं आहे. आत्तापर्यंत चाचणी स्पर्धेचा प्रवास कसा राहिला आहे? या आपल्या एकंदरीत आयोजन नियोजन आणि संघटनेच्या माध्यमातून जे स्पर्धेसाठी जे मैदान निवडलं आहे गुरुदत्त चौठाईरवा क्रीडानगरी, काय म्हणाल? सर्वप्रथम जे आपले आयोजक आहेत आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि हा जो मैदान आहे खरंच आपल्या या पंचक्रोशीतला सर्वात सुंदर आणि छान असा मैदान आहे. त्याबद्दल चौठा हिरवा मानकोली यांचंही तितकंच धन्यवाद. आणि आपलं आयोजन नियोजन ज्यांनी केलं आहे त्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. येते मुकेश पाटील बंद्रा मारुती काल्लेर टीमचे संघनायक. आपण चर्चा करूया. संदीप पाटील जय बजरंग कारिवली या संघाचे संघनायक आणि माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आहेत कारिवली गावचे. तर नाणेफेकी गमावलेले प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकले असते काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतले. म्हणजे आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यावर आपण समाधानी आहात. नक्कीच संदीप पाटील आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेची चाचणी स्पर्धा आयोजन लेट मात्र थेट, काय म्हणाल याबद्दल? असं आयोजन फर्स्ट टाइम केलं आहे आपल्या कमिटीने. अध्यक्ष आपले जोशी साहेब आहेत, सर्वांनी त्यांची टीम आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण हा ग्राउंड आहे हा जिग्या दादानी चांगल्या प्रकारे त्याला निर्माण केला आहे आणि याच्या पुढे पण ते करतील. नक्कीच आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. संघामध्ये आपण पाहिले तर चालू अंगणासाठी भरपूर बदल आहेत. कारण की तुम्ही स्वतः इष्टांच्या मागे उभे आहेत. अनिल पाटीलची जागा तिथून हटवलेली आहे आणि प्रल्हाद चौधरी या महत्त्वाच्या सामन्यातून सुपर 4च्या मधून कोणा जास्त खेळाडूंकडून अपेक्षा आहेत प्रथम फलंदाजी करायची आहे? मेघनाथ पाटील, प्रशो आणि संदीप नाईक आणि स्वतः मी. सुपर 4 मध्ये जाण्याची जोरदार तयारी आहे. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, सुपर 8 ची शेवटची मॅच आपण बंद्रा मारुती काल्लेर आणि जय बजरंग कारिवली टीम या दरम्यान पाहणार आहोत. नाणेफेकी जिंकलेली आहे मुकेश पाटीलनं बंद्रा मारुती काल्लेर टीम संघाच्या संघनायकानं आणि फलंदाजीसाठी संदीप पाटील च्या जय बजरंग कारिवली टीमला आमंत्रण दिलेलं आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता जुनादुर्गी टीम मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय गावदे वडूनगर.
अल्पेश सांगत आहे की टार्गेट फार मोठा आहे, 65 धावा आहे. याच्या अगोदर जुनांदुर्की संघाने करून दाखवले, 63 धावा चेस केल्या होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. सोमनाथ आऊट झाला होता, मात्र तरी देखील जिद्द पाहायला मिळाली जुनांदुर्की टीम संघाचा. आता सोमनाथला स्वतःहून खेळपट्टीवर थांबावं लागेल. नक्की संदेश पाटील, एक ब्रेकिंग न्यूज आहे. नवीन 40+ कमिटीसाठी एक खुशखबर आहे. जय बजरंग कारिवली आयोजित कमिंग सून उपसरपंच चषक स्पर्धेचा कालावधी 5, 6, 7 जानेवारी आणि बिग स्पर्धा आहे. कारण की प्रथम विजेते संघास प्रथमच नवीन 40+ संघटनेमधून बाईक बक्षीस दिली जाणार आहे. Oh नक्की my God. सौभाग्यवती पूनम मेघनाथ पाटील यांच्या मान सन्मानार्थ जय बजरंग कारिवली टीमनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. नए साल का नया तोहफा, क्या Yes. बात है. चला, महानंद गोलंदाजीसाठी पूर्ण तयारीमध्ये आहे. यॉर्कर बाबा या नावाने ओळखलं जातं या गोलंदाजाला. सुरुवात करतायत का पाहूया आपण. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क झाले की नाही यात पाहूया आपण. औषधाचा जोरदार अपील देखील झाला होता. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. यस, पंचांचा निर्णय येत नाही म्हणजे बॅट कट होती. नक्की एका धावाने श्री गणेश झालेला आहे. नक्की संदेश अगदी बरोबर. आपण पाहिलं तर जय गावदेव वडुणवकर आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी, मामा आणि भांजा अशी लढत आहे. कारण की जून अंदुरकीमध्ये मनोज आहे आणि नवगड संघाकडे मामा आहेत, मानन यॉर्कर बाबा. इथे मोठा फटका खेळला आणि फसला गेला चेंडू हवेमध्ये. आणि झेलच्या खालती पहा कोण आहे, यशवंत पाटील. पहिला विकेट. वडुणवकर या टीमचं नवस ज्या खेळाडूंनी केलाय यशवंत पाटीलनं, घरचा तो घरचा, काय झेल टिपलाय. वा, त्यांचा अजून एक डायलॉग तुम्हाला माहिती असावा. जेवढ्या स्पीडने ते धावले होते ना, असं वाटतं की MRF चे टायर घेऊन धावले होते. एक धावा आणि एक विकेट. वेलकम. काही क्षणामध्ये नक्कीच बबलू शेठ थोड्याच वेळात जोडतायत या व्यासपीठावर. इथे चेंडू हवेमध्ये खेळला, इनफिल्डच्या वरतून चाललाय. 3 शतरक्षक चेंडू मागे आहेत, मात्र चेंडू चालला सीमेच्या दिशेने आणि चाललाय हा सीमा रेखा पार. येतोय चौकार. संदेश पाटील थोड्याच वेळात एक ठाणे जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तिमत्वाचे इथे शुभागमन होणार आहे. नक्कीच देवेश उर्फ बबलू शेठ, महाराष्ट्र प्रदेश युवा भाजपा उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे चिरंजीव यांचं थोड्याच वेळात तिथे शुभागमन होणार आहे. नक्कीच नक्कीच मोठ्या मोठ्या पाहुण्यांची उपस्थिती आहे या स्पर्धेला, कारण की स्पर्धाच फार मोठी आहे. संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील साहेब आणि त्याचं मनोहर जोशी साहेबांचा हा तोहफा आहे. आणि नवीन वर्षामध्ये ज्या प्रकारे आपण अनाउन्समेंट केलं कारोली टीम संघाच्या माध्यमातून, प्रथमतः बाईक येते. नवीन वर्षामध्ये नवीन तोहफा आहे. नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून ती स्पर्धा असणार आहे. हे आपण पाहतोय, रिप्ले दाखवला जात आहे. सुंदर अशी झेल पकडली गेली आहे. आज खऱ्या अर्थाने जय गावदेव वडुणवकर संघाने क्रिकेट देखील चांगला खेळलाय. कालीराम किनी सर आणि गोलंदाज देखील तितकंच चांगली गोलंदाजी करतायत. अगदी अगदी संदेश. आपण जर ती जय गावदेव वडुणवकर टीमचा जर विचार केला तर त्यांनी क्रिकेट खेळण्याआधी आपल्या गावच्या देवाला साकडं घातलेले आहे आणि ही त्यांना ताकद, ही स्फूर्ती त्यांना मिळाली असावी. आणि नक्कीच ती रील आम्ही बघितली होती. तिथे देखील ते म्हणाले होते, घरचा तो घरचाच, आम्ही 2 गावठे कोंबडे आमच्या गावदेवाला दिलेले आहेत. यशवंत पाटील.
काय हरकत नाही. महानंद चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा पाहतोय आपण ब्लाइंग स्विंग खेळण्याचा प्रयत्न अंधाधून फटकावता मात्र बॅटवर चेंडू लागलाय, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही महानंद. धाव पूर्ण केली जाते. खेळपट्टीवर सोमनाथचं थांबणं फार महत्वाचं आहे, कारण की या धावा बनू शकतो. मनगटामध्ये पॉवर आहे सोमनाथच्या. भिवंडी तालुक्यातील एक महान क्रिकेटरच्या लिस्टमध्ये या खेळाडूचं देखील नाव आहे मित्रांनो. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 7 धावा, 2 गडी बाद आहेत. आई जोगेश्वरी जून अंदुरकी बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. 65 धावांचं एक मोठं आव्हान. गोलंदाजी करताना महानंद राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढचं चेंडू महानंद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स येतोय, चौकार. चौकारने संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा. एक संत सुरुवात आहे, मात्र चांगली सुरुवात देखील म्हणू शकता आपण, कारण की फलंदाज सोमनाथ आहे खेळपट्टीवर. 18 चेंडूमध्ये 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना समाप्त झालेला नाहीये, मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे अजूनही. असंच काहीतरी इक्वेशन मागच्या मॅच मध्ये जुनंतर की टीम संघाच्या अगेन्स्ट आला होता आणि ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती सर्व प्रेक्षकांची मन जिंकली होती. चेंडूची मागणी केली मैदानाच्या आतमधून. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. षटक समाप्त झालेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर आणि त्याचबरोबर सतीश पानसुरे सर आपण पाहतोय. पानसरे सरांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर गणेश पाटील शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू या भिवंडी तालुक्यातील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आजचा दिवस आनंदाचा दिवस, मेगा फायनल डे या स्पर्धेचा जुन अंदुरकी गावाचा गोड आवाज समीर ठाकरे देखील जोडला गेलाय आमच्याशी. जुन अंदुरकी टीम संघाला ऑल द बेस्ट सांगितलं आहे समीर ठाकरेने. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये आहे. अशोक आला, अशोक पाटील एक फेमस क्रिकेटर वडूनगर. हा षटक फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. इथून जर धावा आल्या नाही तर मग संघर्ष करताना पाहायला मिळेल जुन अंदुरकी संघ. पहिला चेंडू अशोक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकार मारण्याचा प्रयत्न, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये चेंडू. लेग कटर चेंडू टाकला होता. विकेट किपर पप्या काबूकर चेंडू पर्यंत गेले होते. कृष्णा पाटील यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत वडूनगर टीम संघाला. सध्या तरी ऑलवेज खूप चांगला आहे. धाव घेतली जात नाहीये. अशोक मोठा फटका खेळलाय, ऑन साइडला चेंडू चाललाय, स्टँड मध्ये येते षटकार. चेंडू तर स्लॉट मध्ये घेतला होता आणि मॅजिक बॉक्स जो आहे त्याच्यावरती हा षटकार लँड झाला होता. षटकारने धावा 17 धावा धावफलकावर 17 सोडून दिलाय. धाव इथे घेतली जात नाहीये. अंपायर इज बाय जज बघितलं, पारखलं, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला. सोमनाथने हा स्ट्रोक बनवणं फार महत्वाचं होतं. नक्कीच रिप्ले मध्ये दाखवता येतं. दूध का दूध, पाणी का पाणी. यस, अगदी चांगली लेंथ लाईन होती, मात्र लाईनला भंग करण्याचा प्रयत्न सोमनाथचा पाहायला मिळतो. अजून एक धमाका, चेंडू सीमारेखा पार, षटकार. दर्याचा राजा ऑर्केस्ट्रा किंग, नक्कीच भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट गायक सिंगर अजय पाटील
यांनी आई जून अंदुरकी टीम साठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद अजयजी पाटील. What a stroke. Maximum 6 by सोमनाथ पाटील ऑन फायर नाव. जबरदस्त हा 6 पाहायला मिळतोय. अशोक पाटीलच्या अगेन्स्ट एक चेंडू डॉट आला, एक षटकार डॉट आणि षटकार. हमारी तुम्हारी चलती हुई अब वडूनगर और जुनंदर की बीच में मॅच बनवली आहे. सोमनाथ जोपर्यंत खेळपट्टीवर असेल कत्री की घंटी नक्कीच इथे वाजली जाईल. वडूनगर टीम संघाची कमबॅक होईल का, विकेट मिळेल का अशोक पाटीलला, थांबवावा लागेल सोमनाथ पाटील या नावाचा वादल या खेळपट्टीवर. राईट आर्म ऑफ द विकेट. लॉंग रनअपने गोलंदाजी करताना सोमनाथ सज्ज होते समोर. वेलकम 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 सुस्वागतम. या खेड्यानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व देवेजी पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ, जिल्हा परिषद ठाणे, माजी सदस्य आणि भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष. माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार सन्माननीय आपले सर्वांचे लाडके कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचे चिरंजीव आणि ठाणे जिल्ह्यातील उत्तुंग असे व्यक्तिमत्व देवेजी पाटील, त्यांच्यासोबत रणजित शेठ म्हात्रे आहेत आणि दिवे अंजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आकाश भाऊ देखील आलेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित चाचणी स्पर्धा तसेच आमचे एवन जोडी सिद्धविनायक अंजूर संघाचे कर्ता धर्ता निलेजी पाटील आणि सचिनजी म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मैदानामध्ये सामना सुरू आहे. गावदेव वडूनगर आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच 41 धावा अजूनही बाकी आहेत. ये आप देख सकते हैं पाटिल परिवार के चश्मो चराग जिनको कहा जाता है, मास्टर है, माइंड कहा जाता है, जिला परिषद को बिलोंग करते थे बबलू सेठ पाटिल साहब को दिखाया जा रहा है. आपका हार्दिक स्वागत है. क्रिश इंटरप्राइजेस के डैशिंग डायनामिक रंजीत सेठ म्हात्रे साहब भी हैं और जिन्होंने क्रिकेट में बाइकों का मेला और बाइकों का रेला लाया वो हैं एवन. आप एवन नीलेश पाटिल साहब को देख सकते हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. सचिन म्हात्रे हमेशा एक ऐसा व्यक्ति जो हर तरह का साथ देता है. सभी को दिखाया जा रहा है. सभी का हार्दिक स्वागत है. वेलकम ऑल ऑफ यू. तिसऱ्या षटकाला सुरुवात जीतू आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहतायत माजी सरपंच आकाश म्हात्रे साहब भी हैं. आपका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम वेलकम. नवीन 40+ न्यू 40+ का ये चाचनी कप 2025. बारा चेंडू 41 धावांचा खेळ आहे. जीतू गोलंदाज आलाय. फार महत्वाचा षटक आहे. करो या मरू की स्थिती जुनांदूर टीम संघासाठी. राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी वेगाने टाकल्या. जोरदार अपील केली जात आहे. विकेट किपर पप्या काबूकर अजूनही शिव आहे आणि एकच प्रश्न इथे निर्माण होते की आउस दॅट. पाहूया पंच आपसमध्ये चर्चा करतायत. मात्र बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचं आहे. अंपायर इज बेस्ट जज. जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. नक्कीच रिप्ले देखील दाखवला जात आहे. रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहे नक्कीच विकेट किपरची भरपूर चांगली भूमिका पाहायला मिळाली. मात्र जागेवर येऊन पंच निर्णय देतील. गणेश पाटील इट्स नॉट आउट नाही असं पंचांनी दाखवलंय. भरपूर मोठी अपील झाली होती. डॉट चेंडू फार महत्वाचा देखील होता जीतूचा. मनोज किंग मेकर मागच्या मॅचचा स्ट्रायकिंगवर आहे.
भरपूर अपेक्षा आहे. 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही समाप्त झाले नाहीये. हाच इक्वेशन मागच्या मॅच मध्ये होता जुनदुर्गी संघाच्या समोर. गोलंदाज जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर मनोज सज्ज होत आहे. ओरपी चेंडू ऑन साईडला उडवला. चेंडूला शतरक्षक आहे आणि नक्की काय घडलं तिथे पाहूया आपण. प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत आणि चेंडू आतमध्ये फेकून दिलेला आहे. नक्कीच कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये त्याकरता रिप्ले देखील दाखवत आहेत आमचे टेक्निकल टीम. दूध का दूध पाणी का पाणी करताना अनिल केनी अँड कंपनी. नक्की सेफ आहे. धाबा किती घेतल्या तर 2 धाबा घेतलेल्या आहेत. 10-39. जितू सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय. पंच बोलतायत. वाईटचा इशारा होते गणेश पाटील सरांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. आज जय गावदेव वडूनगर टीम संघाने काय क्रिकेट खेळला. प्रथम बॅटिंग खूप चांगली राहिली. त्यानंतर फिल्डिंग पहा. असं वाटतं की आंतरराष्ट्रीयवर आपण ज्या प्रकारे मॅचेस पाहतो त्या प्रकारची फिल्डिंग A1 क्वालिटीची फिल्डिंग पाहतोय आपण. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू टाकला गेलाय. काही गोलंदाजी करतायत. चांगला खेळ आहे. चांगला खेळ आहे. ताकदवर संघ आहे समोर. मात्र त्याहून चांगली गोलंदाजी. वेलकम जयेश म्हात्रे आमचे मित्र कारिवली गावचे विकेट कीपर बॅट्समॅन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळायचा होता मात्र एलिव्हेशन झाले नाहीये. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. जे गावदे वडूनगर टीम संघाला के पाटील आणि त्याचबरोबर चिकू पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी चांगला खेळ आहे. जितू धुमाले गोलंदाजी करतोय. सुरात तालाने ही गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांना आपण पाहतोय. बबलू शेठ सर्वांचे आवडते लोकप्रिय. कमी वयामध्ये चांगली प्रगती करताना साहेब पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते आहे. आता मला तरी असं वाटते की 4 खाणी चित करण्याची तयारी केली आहे जे गावदे वडूनगर टीम संघाने. काय क्रिकेट आहे. जिद्द क्रिकेट आहे. जेव्हा 11 खेळाडू एकत्र येतात ना तेव्हा क्रिकेट सुरू होतो आणि तो क्रिकेट मैदानामध्ये खेळला गेला. माइंड मध्ये ठेवलाय क्रिकेट वडूनगर टीम संघाने. आणि काय गोलंदाजी केली जाते. आझादी दिली नाहीये. 2 खुंकार बॅट्समन आहेत खेळपट्टीवर मात्र फुटवर्क साथ देत नाहीये. मिडल होत नाहीये चेंडू. मोठा फटका खेळायचा होता पुन्हा एकदा आणि चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे पहा विकेट मिळालाय. अशोक पाटीलने ही झेल पकडली आहे. अजून एक धक्का. मनोज बॅक टू डगआउट. युवा नेते बबलू शेठ ठाणे जिल्ह्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नक्कीच महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार देवेश पुरुषोत्तम पाटील तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. नक्कीच संघटनेचे अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब, हेमंतजी गुलवी मुसाबाई, सचिव रमेशजी तरे, त्यानंतर सहसचिव धर्मेंद्र तांगडी साहेब यांच्या शुभ सन्मान बंटी चौधरी देखील आहेत.
स्वागत सन्मान करणार आहोत. दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आकाजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान. नक्कीच आज देवेजी पाटील साहेब वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. प्रतापजी पाटील साहेब असतील, मनोहरजी जोशी, हेमंतजी गुलवी यांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. त्यानंतर आपण सचिन म्हात्रे यांचं देखील स्वागत सन्मान करणार आहोत. सचिन म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. यस, धन्यवाद. तर पुन्हा एकदा सचिन म्हात्रे या आपण एक स्वागत सन्मान आपण कंप्लीट करूया. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे चिरंजीव, जिल्हा परिषद ठाणे चे माजी सदस्य आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार देवेजी पाटील. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. विनंती आपण धन्यवाद. अगदी वेळ खूप किमती आहे. आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला पुन्हा एकदा संघटनेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करून थेट जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. ऐकूया धावतं समालोचन संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच कालीराम केनी सर. मॅच अगदी वन साइड झाली आहे, मात्र मॅचमध्ये 32 धावा अजूनही बनवायचे आहेत. 4 वाईट टाकल्या. ओ माय गॉड. धावा घरच्या तर घरच्या आहेत असंच वाटतं. आता पहिल्या चेंडू विकेट घेतला आणि 4 वाईट टाकले. यशवंत पाटील गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चायनामैन गोलंदाजी. चला तो शाम तक नाही तर शाम तक. रात्र झालीये, मात्र हा गोलंदाज सामन्याचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक 5वा वाईट टाकलाय आणि आता मला तरी असं वाटतं की अल्पेशच्या स्कोर बुकवर जागा राहिली नाहीये. यशवंत पाटील पुन्हा एकदा लेग ब्रेक. आता कुठेतरी लेंथ लाईन चांगली पकडली आहे आणि आता भरपूर संघर्षानंतर हा डॉट चेंडू आलाय. चार 31चा इक्वेशन आलंय. नाही मग रेकॉर्ड बनते ही तुटणे के लिए 6वा आलेला आहे वाईट. 8 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 6 वाईट आहेत आणि 2 लिगल चेंडू आहेत, 1 विकेट आणि डॉट. मला वाटतं बारकेचं रेकॉर्ड तोडण्याची तयारीमध्ये आहेत यशवंत पाटील. पुन्हा एकदा समोर खेळल्यात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. फिल्डिंग पहा. 1-2 का 4 चौकार आलाय. चिकू पाटील एन्जॉय करताना युट्यूबच्या माध्यमातून के पाटील. पुन्हा एकदा मोठा पटका खेळलाय. चेंडू चाललाय या स्क्वेअर लेग डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. हरजीतचा जो कॉम्बिनेशन आहे ना गोलंदाज आहे, त्याच्या जर मनामध्ये आला तर या धावा संपूर्ण द्यायला बसलाय. मात्र यशवंत पाटीलला ठाऊक आहे मला पुढे दुसऱ्या संघाबरोबर खेळायचं आहे. अजून एक चेंडू खेळला आणि चेंडू चालला सीमापार चौकार. प्रयत्न करतायत आणि प्रयत्नानंतर चौकार देखील आलाय. स्विफ्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. सूर्याजी प्रयत्न करतायत. गोलंदाजी करताना गोलंदाज यशवंत पाटील यांनी आयोजकांचा थोडासा वेळ घेतला, मात्र अखेरकार या सामन्याला जिंकला गेलाय. जय गावदेव वडूनगर टीम संघाने या मॅचला जिंकलाय. खूप खूप अभिनंदन कॅप्टन ज्ञानेश्वर चिकणे. अभिनंदन विकास चौगले साहेबांनी देखील अभिनंदन केलेलं आहे जय गावदेव वडूनगर संघाचं, ज्यांनी
जे गावदे 40+ वडूनगर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. विकास चौगले साहेब, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आता बोलतोय आपण मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने षटकारांची डील केली होती, खेळाडूचं नाव आहे जय. इज मॅन ऑफ द मॅच. जय आपण यायचे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला व्यासपीठावरून दिली जाईल. आमचे भावजा आणि दिलीप मोरे या व्यासपीठावर येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सामन्याला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तोपर्यंत आपण कालीराम केनी सरांसोबत जाणार आहोत VIP डाईजवर.